शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धाराशिवच्या भूमीत आई तुळजाभवानीच्या मातीमध्ये शिवछत्रपतींचे विचार आपल्या समोर मांडण्यास आलेले, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, असे शिवव्याख्याते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आपल्या आवाजाने समोरच्याच्या काळजात घर करणारे, असे आपले सर्वांचे लाडके शिवव्याख्याते प्रमोद भोंग सर। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। किसी ने हमसे पूछा, क्या प्रमोद कभी किसी से प्यार किया? तो हमने उनसे जवाब दिया, हाँ किया ना, लेकिन किसी लड़की से नहीं। अरे हमने प्यार किया इस महाराष्ट्र के मिट्टी से। अरे हमने प्यार किया छत्रपति शिवाजी महाराज के विचार से। विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी प्रमोद भोंग बोरगावकर आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये व्याख्यान देण्यासाठी सज्ज आहे। मी भाग्यवान आहे, तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात। कारण काय माहिती आहे का? कारण आमचा जन्म हा ऑस्ट्रेलियामध्ये नाही झाला, अमेरिकेमध्ये नाही झाला, जर्मनीमध्ये नाही झाला, जपानमध्ये नाही झाला। अरे आमचा जन्म हा राजा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये झालाय, महाराष्ट्रामध्ये। याच महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, यांच्या विचारांचा, नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा अभ्यास करून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये यशाचे यशस्वी पाऊल टाकत आहोत। त्या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो, ज्या माऊलीने एक नाही तर दोन छत्रपती घडवले आणि स्वतःच्या आयुष्याचा विचार बाजूला सारून उभ्या महाराष्ट्राचा संसार उभा केला, त्या स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ। महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक मावळ्याला स्वराज्याचे स्वप्न दाखवणारे शहाजीराजे भोसले, ज्यांचं नाव ऐकता क्षणी आमच्या घरातील प्रत्येक आईला आणि स्त्रीला असं वाटतं की असा राजा आमच्या घरामध्ये आमच्या पोटी जन्माला यावा, असा जगातला सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा इतिहास वाचताना अंगावरती काटा उभा राहतो, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात आणि पडणाऱ्या त्या प्रत्येक धारेमध्ये एक ज्वलंत छावा दिसतो। तो छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। टोपीवाला आणि माकडे ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे। एक टोपीवाला असतो, तो टोप्या विकायला जात असतो। टोप्या विकायला जात असताना वाटेमध्ये एक जंगल लागतं, मग तो त्या जंगलातील एका झाडाखाली जातो, जेवण करतो, पाणी पितो आणि त्या ठिकाणी झोपी जातो। टोपीवाला झोपी गेल्यावर काही माकडे येतात, त्याच्या गाठोड्यामध्ये टोप्या घेतात आणि झाडावर जाऊन बसतात। टोपीवाला उठून बघतो तर काय, त्याच्या सगळ्या टोप्या माकडे घेऊन गेलेल्या असतात। टोपीवाला विचार करतो, आपल्या टोप्या वापस मिळवायच्या कशा? मग सुरुवातीला टोपेवाला हातामध्ये दगड धोंडे घेतो आणि झाडावरच्या माकडांना भिरकावून मारतो। माकडे हुशार असतात, माकडे पण त्या झाडावरची फळं तोडतात आणि भिरकावून मारतात। दुसरा पर्याय म्हणून टोपेवाला त्या माकडांना वाकडं दाखवतो, माकडे पण त्याला वाकडच दाखवतात। आता शेवटचा पर्याय म्हणून टोपेवाला डोक्यावरची टोपी काढतो आणि खाली फेकतो, माकडे पण तसंच करतात, डोक्यावरची टोपी करतात आणि खाली फेकतात। तो टोपेवाला आता म्हातारा झाला आहे, त्याचा नातू आता टोप्या विकायला जाणार आहे। पण नातू टोप्या विकायला जात असताना टोपेवाला त्या नातूला सांगतो, हे बघ, तू टोप्या विकायला जात असताना वाटेमध्ये एक जंगल लागेल, त्या जंगलातील एका झाडाखाली जाऊन तू जेवण कर, नंतर पाणी पी आणि त्या ठिकाणी झोपी जा। तू झोपी गेल्यावर काही माकडे येतील, टोप्या घेतील, झाडावर जाऊन बसतील। तू भिवू नको, घाबरू नको, मी जसं सांगतो तसंच कर। नातू म्हटलं, आजोबा काय करायचं? टोपेवाला म्हटला, पहिल्यांदा त्या माकडांना दगड धोंडे मार, दुसऱ्यांदा त्या माकडांना वाकडे दाखव आणि तिसऱ्यांदा तुझ्या डोक्यावरची टोपी काढ आणि खाली फेक। माकडं पण तसंच करतील, त्यांच्या डोक्यावरची टोपी काढतील आणि खाली फेकतील। नातू म्हटलं, आजोबा तुम्ही जसं मला सांगता मी तसंच करतो। नातू टोप्या घेऊन विकायला चालला। वाटेमध्ये जात असताना एक जंगल लागलं, त्या जंगलातील एका झाडाखाली गेला, जेवण केलं, पाणी पिला आणि झोपी गेला। नातू झोपी गेल्यावर काही माकडे आले, टोप्या घेतल्या आणि झाडावर जाऊन बसली। नातवाने विचार केला, आपल्या आजोबाने आपल्याला काय सांगितलं आपण तसंच करायचं। नातवानं पहिल्यांदा दगड घेतला, त्या माकडाला भिरकावून मारला, माकडे हुशार, त्यांनी फळं फेकून मारली। दुसरा पर्याय काय सांगितला? दुसरा पर्याय आपल्या आजोबांना सांगितला की माकडांना वाकडं दाखवायचं। दुसऱ्या वेळेस त्या नातवानं माकडांना वाकडं दाखवलं, माकडंही त्याला वाकडं दाखवू लागली। आणि मग आता शेवटचा पर्याय काय सांगितला की डोक्यावरची टोपी काढायची आणि खाली फेकायची। नातवाने डोक्यावरची टोपी काढली आणि खाली फेकली। त्याला वाटलं माकडे डोक्यावरची टोपी काढतील आणि खाली फेकतील, पण त्या माकडांनी तसं नाही केलं।
त्या माकडामधलं माकडांचं एक पिल्लू झाडावरनं खाली उतरलं, नातवाच्या जवळ आले आणि खंदिशी नातवाच्या कानाखाली हाणली. नातवाला काही कळेना. तो म्हटला, बाबा माझी काय चूक आहे, मला जसं माझ्या आजोबाने सांगितलं मी तसंच केलं. माकडाचं पिल्लू त्याला म्हणालं, अरे बाबा तो म्हणतो ते बरोबर आहे, पण आजोबा काय तुला एकट्यालाच आहेत काय? आजोबा आम्हाला पण आहेत की. आमच्या आजोबाने सांगितले सगळं करायचं, पण डोक्यावरची टोपी नाही काढायची, डोक्यावरची टोपी खाली नाही टाकायची, खाली उतरायचं, नातवाच्या कानाखाली जाळ काढायचा. अहो मागच्या पिढीतली माकडं सुधारली, आमच्या पोरांनी कधी सुधारायचं? आम्ही बदललं पाहिजे, आम्ही सुधारलं पाहिजे. आता आमच्याकडे फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं आणि फेसबुकला आम्ही हाय बाय करू लागलो. सकाळी आमचा एक मित्र आहे, सकाळी 6ला हाय करतो आणि संध्याकाळी 10ला बाय करतो, दिवसभर कोराच. आमच्याकडे फेसबुकला आम्ही हाय करू लागलो, आमच्याकडे व्हॉट्सअपवर आम्ही हाय करू लागलो. अरे नको हाय आम्हाला, नको बाय आम्हाला, आम्हाला हवाय फक्त आणि फक्त जय शिवराय, जय शिवराय. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की जय शिवराय या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की त्यांच्या पुढे 33 कोटी देवांचे फलटण बाद होते. म्हणून अभिमानाने म्हणत जावा जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. अरे लक्षात ठेवा, ज्या वेळेस आम्ही जय शिवराय म्हणतो त्यावेळेस आमचा ऊर भरून येतो, आमच्या काळजामध्ये स्वाभिमानाची आणि अभिमानाची जाणीव होते. ज्यावेळेस आम्ही जय शंभूराजे म्हणतो त्यावेळेस आमच्या काळजामध्ये शौर्याची, धैर्याची आणि पराक्रमाची आग पेटते. ज्यावेळेस आम्ही जय जिजाऊ म्हणतो त्यावेळेस आमच्या काळजामध्ये साहसाची, धाडसाची आणि देश अभिमानाची जाणीव होते. त्यामुळे अभिमानाने म्हणत जावा जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मला अभिमान आहे, ज्यावेळेस मी तुळजापूर नगरीमध्ये व्याख्यानासाठी आलो त्यावेळेस माझं स्वागत हे जय शिवराय म्हणून केलं. अरे महाराष्ट्रामध्ये व्याख्यान देत असताना मला जर कोणी विचारलं प्रमोद भोंग आम्हाला शिवरायांचे मावळे पाहायचे आहेत, तर मी त्यांना अभिमानाने सांगेन महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जा, मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जा, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर शहरामध्ये जावा, तुम्हाला घराघरामध्ये छत्रपती शिवरायांचे मावळे दिसतील. पाठीमागच्या महिन्यात उस्मानाबादच्या एका शाळेवरती माझं व्याख्यान झालं. व्याख्यान संपल्यावर इयत्ता 8वीची जरीना शेख नावाची मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, सर मैं आपको एक सवाल पूछना चाहती हूँ. मी म्हटलं बेटा पूछो. सर शिवाजी महाराज उनके जीवन में टॉप थे ना? मी म्हटलं बेटा शिवाजी महाराज तो उनके जीवन में सभी क्षेत्रों में टॉप थे. तो सर शिवाजी महाराज उनके जीवन में क्यों टॉप थे? बेटा सुन लो, शिवाजी महाराज उनके जीवन में इसलिए टॉप थे क्योंकि उनका माइंड पावर टॉप था. सर मैं आपको आखिरी सवाल पूछना चाहती हूँ. मैं मतलब बेटा पूछो. सर जब तक चांद, सूरज, धरती रहेगी तब तक शिवाजी महाराज का नाम रहेगा ना? मैं मतलब बेटा यहाँ का सूरज मिटेगा, यहाँ की धरती मिटेगी, यहाँ का चांद मिटेगा, लेकिन हमारे छत्रपति शिवाजी महाराज का नाम कभी भी नहीं मिटेगा. शिवाजी महाराजांचं एकूण आयुष्य किती? 19 फेब्रुवारी 1630 शिवरायांचा जन्म आणि 3 एप्रिल 1680 शिवरायांचं निधन. एकूण दिवसांचा विचार केला तर 18,307 दिवस शिवाजी महाराज जगले आणि वर्षांचा विचार केला तर 50 वर्ष 1 महिना 16 दिवस. म्हणजे शिवाजी महाराजांना एवढं कमी आयुष्य लाभलं, पण एवढ्या कमी आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी एवढे मोठे पराक्रम केले. म्हणून आजही माझ्या राजाची जयंती तुम्ही आम्ही एवढ्या उत्साहाने साजरी करत आहोत. अरे जगामध्ये राजे अनेक झाले, महाराजे अनेक झाले, पण जगाच्या पाठीवर असे एकच राजे होऊन गेले की जे राजे ना भूतो ना भविष्य असे एकमेव राजे होऊन गेले. ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवराय माणुसकीचे राजे होते, शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, शिवाजी महाराज स्वाभिमानी राजे होते, शिवाजी महाराज गोरगरिबांचे राजे होते. म्हणून आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील माणसांच्या काळजामध्ये माझे शिवछत्रपती जिवंत आहेत. हे माझ्या राजाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. पुण्यापासून 9 कोसावर खेड शिवापूरच्या जवळ रांझे नावाचं गाव आहे. या रांझे गावावरून घोड्यांच्या टापांचा आवाज करत, धुळीचे लोट उडवत शिवाजी महाराज, बाजी पासरकर आणि त्यांचे इतर सहकारी जात आहेत. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून, धुळीचे उडालेले लोट पाहून एक गरीब शेतकरी, गुडघे इतकं फाटकं धोतर असलेला, खांद्यावर फाटका पंचा टाकलेला
राजांच्या समोर आला आणि आर्त हाकेने राजांना सांगू लागला, राजे राजे न्याय करा, राजे न्याय करा. त्या गरीब शेतकऱ्याची हाक राजांच्या काळजापर्यंत पोहोचली, कारण ते रक्त सादर होतं, ते रक्त जिजाऊंच्या उदरातलं होतं. शोभांनी त्या गरीब शेतकऱ्याला विचारलं, बाबा तुमचा न्याय योग्यच केला जाईल. बाबा झालं काय? राजे, गावच्या पाटलानं बाबाजी गुजर त्याचं नाव दिवसा ढवळ्या माझ्या पोरीची अब्रू घेतली, लुटली, भोगली. पोरीनं अब्रू सहन झाले नाही म्हणून राजे गावच्या विहिरीमध्ये जाऊन जीव दिला, स्वतःला संपवलं. राजे राजे घराची राख रांगोळी झाली. राजे राजे न्याय करा, राजे न्याय करा. हे ऐकलं आणि राजांच्या मुठी आवळल्या, डोळे लालबुंद झाले आणि येसाजींना राजांनी आदेश दिला, येसाजी त्या हरामखोराला कैद करा, पुण्यास घेऊन या. येसाजीनं रांझ्याच्या पाटलाला कैद केलं, पुण्यास आणलं, राजांच्या समोर उभा केलं आणि शोभांनी विचारलं, बोल बाबाजी तुला गुन्हा कबूल आहे का? बोल बाबाजी तुला गुन्हा कबूल आहे का? राजे राजे गुन्हा कबूल आहे, पण एक वेळ माफी असावी. राजे राजे एक वेळ माफी असावी. राजाच्या पाठीला आहे म्हणून राजाने माफी नाही केली. राजाने दुष्ट विचारांचा आणि दुष्ट लोकांचा नाश केला आहे. राजाने आदेश दिला, येसाजी स्वराज्यातील स्त्रीवर बलात्कार केला म्हणून या हरामखोराचा चौरंग करा, याचे हात पाय कलम करा. पण लक्षात ठेवा येसाजी, ह्याला मरू देऊ नका, याच्या जखमा तुपात बुडवा. येसाजीनं विचारलं, राजे गुन्हा मोठा आहे, मग ह्याला मारायचं का नाही? ह्याला जिवंत का ठेवायचं? येसाजी ह्याला जिवंत एवढ्यासाठी ठेवायचा, ह्याचे हातपाय कलम केलेले पाहून स्वराज्यामध्ये पुन्हा रांझ्याचा पाटील होणार नाही. येसाजी पुन्हा रांझ्याचा पाटील होणार नाही. शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाला शिक्षा सुनावली. हे पत्र आहे 28 जानेवारी 1646. म्हणजे या तारखेचा विचार केला तर शिवाजी महाराजांना 16 वर्ष पूर्ण होण्यासाठी 21 दिवस कमी आहेत. मग आमची 16 वर्षाची पोरं काय करतात? जत तालुक्यामध्ये 16 वर्षाच्या मुलानं आपल्या आईनं मोबाईल दिला नाही, आईचा खून केला. काश्मीरमध्ये असेपा नावाच्या मुलीवर बलात्कार झाला, याच्यामध्ये 16 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. अरे मग आमची पोरं काय करतात? आमच्या पोरांच्या डोक्यामध्ये आता शिवचरित्र पेरा, शिवरायांचे विचार पेरा. अरे लक्षात ठेवा, ज्या दिवशी माझी पोरं शिवरायांचा विचार समजून घेतील, शिवराय समजून घेतील, त्या दिवशी माझ्या देशातील पोरं दुसऱ्यांच्या आईला आणि बहिणीला सुद्धा स्वतःची आई आणि बहिणच मानतील. महाराजांनी रांझ्याच्या पाटलाला शिक्षा सुनावली. याच वेळी आऊसाहेब जाऊ पण सोबत होत्या. महाराजांच्या मनामध्ये विचार आला, आपण सुनावलेली शिक्षा योग्यच आहे का? म्हणून शोभांनी आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब रांझ्याच्या पाटलाचा आम्ही चौरंगा केला, आऊसाहेब आम्ही योग्यच केलं ना. त्यावेळेस जिजाऊ आऊसाहेब शोभांना म्हणाल्या, शोभा तुमच्याकडून चूक झाली. आऊसाहेब काय चूक झाली आमच्याकडून? काय चुकलं? शोभा त्या हरामखोराचं मस्तक करायला पाहिजे होतं, मस्तकच कलम करायला पाहिजे होतं. शोभा मस्तकच कलम करायला पाहिजे होतं. जिजाऊंच्या शोभांच्या या विचारांनी महाराष्ट्र गल्ला आहे. शिवाजी महाराजांचं 16व्या वर्षीचं सामाजिक न्याय व्यवस्थेचे पहिलं जिवंत उदाहरण आहे. पण त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आमची न्याय व्यवस्था कशी आहे? कवी सूर्यकांत डोळस पाटील खूप छान लिहितात. एका 70 वर्षाच्या आजीला कोर्टाच्या समोर पाहिलं आणि विचारलं, आजीमाय वयाच्या 70व्या वर्षी कोर्टाच्या समोर काय करते? त्यावेळेस त्या आजीने सांगितलं, बाळा 17व्या वर्षी बलात्कार झाला होता, 70व्या वर्षी निकाल आहे. ही आमची न्याय व्यवस्था. शिवरायांनी स्त्रियांना योग्य न्याय दिला आहे, स्त्रियांचा सन्मान केला आहे, स्त्रियांचा मान राखला आहे. आपल्या सुनबाई महाराणी येसुबाई यांना प्रशासनाचे अधिकार दिले आहेत. म्हणजे स्त्रियांचा सन्मान करणारे, स्त्रियांचा आदर राखणारे जगाच्या पाठीवरचे एकमेव राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हिरकणीचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. रायगडाच्या पायथ्याशी रायगडवाडी नावाचं गाव आहे. या रायगडवाडीमध्ये हिरा नावाचे गवळण राहत होती. ही हिरा दूध, दही, तूप, लोणी घ्यायची आणि रायगडावर जाऊन विकायची. एके दिवशी सकाळी सकाळी काय गवळणी हिराकडे आल्या आणि हिराला सांगू लागल्या, हिरा हिरा आज शिमग्याचा दिवस आहे बघ, आज आपण रायगडावर लवकर जायचं, दूध घालायचं, 4 पावलं फिरायचं, होळीच्या माळावर जायचं, शिमग्याची सोंग बघायची आणि मगच गडाच्या खाली यायचं. गवळणीच्या गप्पा ऐकत ऐकत हिरानं आपल्या 6-7 महिन्याच्या चिमुकल्या बाळाला झोपवलं आणि डोक्यावर दुधाचा हंडा घेऊन हिरा रायगडावर आली. रायगडावर येऊन दूध घालायला सुरुवात केली. दूध घालायचं झालं
आणि मग हिरा होळीच्या माळावर येऊन शृंग्याची सोंग पाहू लागली. सोंग पाहत असताना दिवस मावळलेला सुद्धा हिराच्या लक्षात आला नाही. पण याच वेळी अचानक टोपेचा धडाम धूम असा आवाज आला आणि हिराला समजलं आता गडाचे दरवाजे बंद होणार. हिरा धावत गडाच्या दरवाजाच्या जवळ आली आणि जाऊन बघते तर काय, किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. हिरा धावत किल्लेदाराच्या जवळ गेली आणि किल्लेदाराला सांगू लागली, दादा किल्ल्याचा दरवाजा उघडा ना. दादा माझं 5-6 महिन्याचं तानं बाळ खाली आहे हो दादा, माझं 5-6 महिन्याचं तानं बाळ माझी खाली वाट पाहते हो दादा, किल्ल्याचा दरवाजा उघडा ना. त्यावेळेस किल्लेदार मला, ताई हा माझा नियम नाही, हा स्वराज्यामध्ये प्रत्येक किल्ल्याचा नियम आहे की सूर्य मावळल्यावर किल्ल्याचे दरवाजे बंद करायचे आणि सूर्य उगवल्यावर किल्ल्याचे दरवाजे उघडायचे. ताई आता साक्षात छत्रपती शिवाजी महाराज जरी आले तरी किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नाहीत, कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या शिवशाहीतले किल्लेदार आहोत. हे बघ ताई, फार तर उद्या सकाळी लवकर दरवाजा उघडू, पण आता दरवाजा उघडला जाणार नाही. पण काय करावं, हिरकणीला तिच्या बाळावरचं प्रेम तिला शांत बसू देणं गेलं. हिरकणीने घराच्या खाली उतरण्याचा निर्णय घेतला. एका तटबंदीवरती आली आहे. तटबंदीवर एक झाड आहे आणि त्याच्या खाली मोठमोठी शिळा आहे. अरे हिराने काय करावं, एखाद्या मर्द माणसाची डेअरिंग होणार नाही, ती डेअरिंग हिराने केली. हिराने त्या झाडाला साडी बांधली आणि त्या तटबंदीवर हिरा खाली उतरली. झाडा झुडपामुळे अनेक ठिकाणी ओरबडल्यामुळे तिच्या शरीरातून फक्त रक्त आणि रक्तच वाहत होतं आणि त्याच अवस्थेत हिरा खाली उतरली आणि तिने आपल्या बाळाला आपल्या कुशीत घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी हिरकणी दूध, दही, तूप, लोणी घेऊन रायगडावर आली. किल्लेदाराच्या लगेच लक्षात आलं हिरकणी रात्री गडावरून खाली गेलीच नाही. मग हिरकणी खालून वर कशी येत आहे? किल्लेदाराला प्रश्न पडला. रायगड म्हणजे गरुडाच्या भक्षणीसारखा, मुंगीला हे खाली जाता येत नाही, वारालाही वर येता येत नाही. अरे मग हिरकणी गडाच्या खाली गेलीच कशी? किल्लेदाराला काही समजेना. त्याने शिवरायांना ही बातमी सांगितली. शिवरायाने ताबडतोब गुप्तहेर खात्याला आदेश दिला, हिरकणी गडाच्या खाली गेलीच कशी, तपास करा, शोधा. 2 दिवसामध्ये अहवाल आला. हिरकणी तटबंदीवरून खाली गेली. शिवरायांनी हिरकणीला दरबारात बोलावण्यात आलं. अधिकारी हिराच्या घरी गेले आणि हिराला सांगितलं, हिरा चल लवकर, तुला शिवाजी महाराजांनी बोलावलं आहे. हिरा घाबरून गेली आहे. तिला काय समजेना. गडाचे नियम तोडून आपण खाली गेलो आहोत. हिरा रडते आणि रडत शिवाजी महाराजांच्या समोर आले आहे. शिवरायांनी हिराला विचारलं, हिरा तू गडाच्या खाली गेलीच कशी? हिराने घडलेला सारा वृत्तांत शिवाजी राजांना सांगितला. राज माझं 5-6 महिन्याचं त्यानं बाळ गडाच्या खाली होतं बघा. राज माझ्या पोराच्या प्रेमापायी मी खाली गेले आहे. राज माझ्या मनात काळबेळ काहीच नव्हतं बघा. राजांनी ही हकीकत ऐकली आणि राजे सिंहासनावर खाली उतरले. साडी चोळी देऊन हिराचा सत्कार केला आणि राजे हिराला म्हणाले, हिरा तुझ्यासारखी आई जोपर्यंत माझ्या स्वराज्यात आहे ना, तोपर्यंत या स्वराज्याला काहीच कमी पडणार नाही. अगं हिरा, तुझ्यासारखी साहसी आणि धाडसी बहीण माझ्या स्वराज्यामध्ये आहे, म्हणून या स्वराज्याचे भाग्यच आहे. आणि जगामध्ये राजे अनेक झाले, महाराजे अनेक झाले, पण दुसऱ्याच्या आईला आणि बहिणीला सुद्धा स्वतःची आई आणि बहीण म्हणून तिला साडी चोळी देऊन तिचा सत्कार करणारे जगामध्ये एकच राजे झाले, ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांनी स्वराज्यातील प्रत्येक स्त्रीला बहिणीचा दर्जा दिला आहे. आणि मग शिवरायांच्या चारित्र्याचा हा इतिहास आम्हाला सांगितला का? आम्हाला काय सांगितलं? आम्हाला सांगितलं खानाचा कोटा बाहेर काढला. आम्हाला सांगितलं शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण पुढं काय? पुढचा इतिहास शाहिस्तेखानाने लिहून ठेवला आहे. शाहिस्तेखान डायरी लिहायचा, दररोज घडलेले प्रसंग लिहायचा, त्याने लिहून ठेवला आहे. ज्यावेळेस त्याची बोट कापली त्यावेळेस सगळीकडे धावपळ सुरू झाली आहे. आणि याच वेळी शाहिस्तेखानाची बहीण धावतच शाहिस्तेखानाकडे आली. भाईजान गजब हो गया, ओ शिवाजी राजा मेरी बेटी को लेकर चला गया, ओ शिवाजी राजा मेरी बेटी को लेकर चला गया. भाईजान कुछ तो करो भाईजान. हे ऐकता शाहिस्तेखान त्याच्या बहिणीला म्हणतो, चुप बैठ, तुझे मालूम नहीं ओ शिवाजी राजा मेरी उंगली काट सकता है, ओ शिवाजी राजा मेरी गर्दन मार सकता है, लेकिन ओ शिवाजी राजा किसी की माँ और बहन पर हाथ नहीं डाल सकता, क्योंकि ओ शिवाजी राजा है. कुणी लिहून ठेवला आहे? शाहिस्तेखानाने.
म्हणून तर मोगलांचा इतिहासकार कापी खान लिहितोय. आणि तो काय लिहितोय की शिवाजी राजे हे त्यांच्या प्रदेशातील स्त्रियांना बहीण तर मानतच होते, पण आमच्या मोगलांच्या शत्रूंच्या सैन्यातील स्त्रियांना सुद्धा ते बहीणच मानत होते. शिवरायांचे चरित्र आम्हाला सांगता आलं पाहिजे. अरे लक्षात घ्या, लक्षात ठेवा, शिवरायांचा इतिहास हा फक्त सांगायचा नाही, शिवरायांचा इतिहास हा फक्त ऐकायचा नाही, शिवरायांचा इतिहास हा फक्त वाचायचा नाही. शिवरायांच्या इतिहासातून आम्हाला एक तरी गुण घ्यावा लागेल. शिवरायांच्या इतिहासातून आम्हाला प्रेरणा घ्यावी लागेल. ज्यावेळेस आम्ही शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेतो त्यावेळेस आम्हाला आमच्या आयुष्याचा मार्ग स्वामी विवेकानंद म्हणतात. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी माझ्या देशातील युवकांना शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी लागेल. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे सगळे पर्याय आता संपले आहेत. आता माझ्या समोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासातून त्यांच्या लढण्याची प्रेरणा घेणे. क्युबा देशाचे फिडेल कॅस्ट्रो म्हणतात, आम्ही शिवरायांचा, शंभूराजांचा आदर्श घेतला आणि आम्ही अमेरिकेला नमवलं. सर विस्टन चर्चिल म्हणतात, दुसरं महायुद्ध जिंकण्यासाठी मी शिवरायांचा आदर्श घेतला. शिवरायांचा आदर्श आता आम्हाला घेता आला पाहिजे. अरे शिवरायांनी ज्या ठिकाणी तलवार चालवायची त्या ठिकाणी तलवार चालवली, ज्या ठिकाणी बुद्धीचा वापर करायचा त्या ठिकाणी बुद्धीचा वापर केला, ज्या ठिकाणी आक्रमक भूमिका घ्यायची त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली, ज्या ठिकाणी शांत भूमिका घ्यायची त्या ठिकाणी शांत भूमिका घेतली, ज्या ठिकाणी नियोजन करायचं त्या ठिकाणी नियोजन केलं. हे सगळं शिवरायांचे नियोजन आम्ही शिकलो तर आम्हाला आमच्या आयुष्याचे नियोजन चांगलं करता येईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊन किती वर्ष जगलात हे महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊन किती स्वप्न पूर्ण केली हे महत्वाचं नाही, तुम्ही तुमचं आयुष्य जगताना आणि तुमची स्वप्ने पूर्ण करताना त्याचे नियोजन कसं करता हे फार महत्वाचं आहे. 10 नोव्हेंबर 1659 ला शिवाजी महाराजांनी खानाचा वध केला आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजता मावळ्याला सांगितलं, चला आता थांबायचं नाही, जो थांबला तो संपला, चला चला निघायचं निघायचं. निघाले, हर हर महादेवाच्या घोषणा दिल्या. महाराजांनी वाई प्रांत काबीज केला, लगेच सातारा प्रांत काबीज केला, लगेच वारणा नदीचं खोरं जिंकलं, कोल्हापूर प्रांत काबीज केला. 1 डिसेंबर 1659 ला महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला. अरे विचार करा, विचार करा, 10 नोव्हेंबर खानाला मारला, 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 20 दिवसात शिवाजी महाराजांनी 200 किलोमीटरचा प्रवास करत 11 किल्ले जिंकले आहेत. माझ्या राजाचं 50% यश हे नियोजनावर आहे, नियोजनावर. आमचं नियोजन कसं आहे, आमच्याकडे 10वी झाली की 11वीला ऍडमिशन कशाला घ्यायचं याचं नियोजन नसतं. आर्टला घेऊ की सायन्सला, सायन्सला घेऊ की कॉमर्सला, आईला विचारू की बाबांना, बाबांना विचारू की मित्राला, मित्राला विचारू की सरांना. आईला विचारले की आई म्हणते शेजारच्या सोन्यानं सायन्सला घेतला आहे, मग तू पण सायन्सलाच घे. बाबांना विचारलं की बाबा म्हणतात माझा एक मित्र आहे पुण्याला कंपनीत, त्याला विचारतो आणि तुला सांगतो. मित्राला विचारलं की मित्र म्हणतो तू कशाला घेणार आहे, मी पण त्यालाच घेतो. सरांना विचारलं की सर म्हणतात शिक्षणाचं हल्ली बाजारीकरण झालं आहे, काही शिका, सगळीकडे बेकारीच आहे. हे आमचं नियोजन. माझा एक मित्र आहे, नेहमी गावाच्या पारावर निवांत बसलेला असतो. त्याला जर विचारलं काय मग काय करतोस, तो म्हणणार मी निवांत आहे. अरे बाबा पण निवांत का, अरे दिसायला तर सुशिक्षित आहे. हो आहे पण बेकार आहे. अरे पण तुझ्यावर बेकारची वेळ आणली कोणी, नियोजन चुकलं, दुसरं काय. काय सांगायचं तुम्हाला, बीएड केलं आणि आयुष्याची दळिंद्री मागे लागली. आमच्या पोरांचं हे नियोजन आहे. शिवरायांचं नियोजन काटेकोर आहे, शिवरायांच्या नियोजनाची अंमलबजावणी काटेकोर आहे. महाराज पन्हाळ्यावर पोहोचले आणि आजूबाजूच्या लोकांना कळलं, आले आले माझे शिवाजी राजे आले, आले आले माझे राजे आले. पन्हाळ्यावरची तरणी पोरं पन्हाळ्यावर शिवरायांना भेटायला येऊ लागली. या पोरामध्ये नेवापूरचा शिवा काशीद नावाचा पोर होता. शिवा काशीद पन्हाळ्यावर राजांकडे येतोय, कारण काय माहिती आहे का, कारण त्या काळामध्ये शिवा काशीदांचे आवडते हिरो होते छत्रपती शिवाजी महाराज. मध्यंतरी एका शाळेवर व्याख्यान करण्यासाठी गेलो होतो. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी समोर बसलेल्या एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, बाळ तुझा आवडता हिरो कोणता. तो उठून उभा राहिला आणि म्हणाला भोंगसर शाहरुख खान. तोपर्यंत दुसऱ्या मुलाला हात वर केला आणि तो म्हणाला
माझा आवडता हिरो सलमान खान. तोपर्यंत तिसऱ्या मुलानं हात वर केला आणि तो म्हणाला, तिन्ही खान लोकांची क्रेज आता कमी झाली आहे, आपल्याला रणवीर आवडतो. रणवीर या तिन्ही मुलांची उत्तरे ऐकली आणि एक मुलगी उठून उभा राहिली आणि म्हणाली, बोंग सर, बाहुबलीला चॅलेंज आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना खाली बसवलं आणि सांगितलं, अरे कोण म्हणतंय शाहरुख खान आमचा हिरो, कोण म्हणतंय सलमान खान आमचा हिरो, कोण म्हणतंय आमिर खान आमचा हिरो, कोण म्हणतंय बाहुबली आमचा हिरो. अरे पण लक्षात ठेवा, ना शाहरुख खान ना सलमान खान ना बाहुबली आमचे खरे हिरो राजा शो छत्रपती, राजा शो छत्रपती. शिवा काशीदांचे खरे आयडॉल होते शिवाजी महाराज. शिवा काशीदांचे खरे हिरो होते छत्रपती शिवाजी महाराज. डिसेंबर महिन्यात शिवा काशीत शिवरायांकडे आले आणि शिवरायांचेच झाले. पण याच वेळी फेब्रुवारी महिन्यामध्ये सिद्धीचा वेढा पडला. हा सिद्धी अगोदर तेलंगणामध्ये कर्नाळाच्या किल्ल्यावर होता. आदिलशहानं त्याला तिथून बोलावून घेतलं आणि फेब्रुवारी 1660 मध्ये सिद्धी जोहरचा वेढा पडला. 1 महिना गेला, 2 महिने गेले, राजे पन्हाळ्यावरच आहेत. काय करावं, काय करावं. बाजी काका, आता आम्हाला फक्त 2च लोकांच्या मदतीची आशा आहे. राजे, कोण येईल मदतीला? बाजी काका, आमचे नेताजी, नाहीतर हा हुशार सह्याद्री येईल मदतीला. आणि बातमी समजली सरसेनापती नेताजी पालकरांना. सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला घेरलाय, सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा मारलाय. नेताजी पालकरांनी सिद्धी हिलालला सोबत घेतलं. चला, प्राण गेला तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, चला चला जावं लागेल, चला चला. आणि ठरलं सिद्धी जोहरचा वेढा उठवायचं ठरलं. हर हर महादेवाच्या घोषणा करीत नेताजी पालकरांनी छापा मारला. पण सैन्य कमी पडल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. राजांनी विचार केला, आता तलवारीचा उपयोग नाही, आता बुद्धीचा वापर करावा लागेल. मग राजाने शिवा काशीदांना बोलावून घेतलं आणि ठरलेला बेत सांगितला. शिवा, तुम्हाला आता शिवाजी महाराज व्हायचं आहे. आणि ठरलेल्या प्लॅनिंग प्रमाणे 13 जुलै 1660 ला शिवाजी महाराज, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू देशपांडे आणि सोबत 600 निवडक मावळे घेतले आणि विशाळगडाकडे वाटचाल केली. दुसरीकडे राजांचं रूप घेतलेला शिवाजी काशीत निघाला तहाची बोलणी करण्यासाठी. पण यावेळी शाम्यानात अफजल खानाचा मुलगा फाजल खान होता. त्याने बघितलं, अरे ये तो शिवाजी नहीं है, शिवाजी का हमशक्ल है. या अल्लाह, या अल्लाह, क्या हो गया, ये शिवाजी नहीं है. दगा हो गया. फाजल, तुम क्या बकते हो, यही शिवाजी है. नहीं, हमारे अब्बाजान के साथ शिवाजी की लड़ाई हुई थी. उसी समय शिवाजी के माथे पे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ने वार किया था. इसके माथे पे निशान नहीं है, ये शिवाजी नहीं है. सच बता कौन है तो, सच बता कौन है तो. त्यावेळेस शिवाजी काशीत म्हणाले, मैं हो शिवाजी, लेकिन सुन ले, मैं शिवाजी भोसले नहीं, मैं शिवाजी काशीत हो. या अल्लाह, क्या हो गया, कहाँ चला गया शिवाजी. त्यावेळेस त्याला माझे शिवाजी काशीत म्हणतात. अरे गेले, माझे राजे गेले, जहाँ उनको जाना था वहाँ मेरे राजे चले गए. अरे चुप बैठ, मार दूंगा तुझे. क्या बकता है तू, तुझे डर नहीं लगता क्या, तुझे डर क्यों नहीं लगता. अरे सिद्धी, ज्या दिवशी आम्ही स्वराज्यामध्ये येतो त्याच दिवशी आम्ही मरणाला मिठी मारतो. अरे या शिवरायांच्या मावळ्याला भीती दाखवतो काय. अरे मुक्तीचं भय कोणाला दाखवतो. मार अरे मार. कितने शिवाजी को तो मारेगा. हमारे महाराष्ट्र के मिट्टी में रहने वाला हर एक मावला शिवाजी है. आज तू एक शिवा काशित को मारेगा, लेकिन सुन ले, कल तुझे हजारों शिवाजी काशित मिलेंगे. चल, निकाल तेरी तलवार और खत्म कर दे मुझे. तेरी तलवार भी पावन होगी मेरी खून से, क्योंकि इस मिट्टी के लिए हम लड़ते हैं, इस मिट्टी के लिए हम मरते हैं, इस मिट्टी के लिए हम जन्म लेते हैं.
बहुत बोल रहा है तू, काफर बहुत बोल रहा है तू, बस कर आणि आदेश दिला, खत्म करो इस काफर को. एकाच वेळी शेकडो तलवारी शिवा काशिदांच्या देहावरती कोसळल्या. शिवा काशिद मारले गेले आणि सिद्धी झोहर अल्लाकडे बघत म्हणाला, हे अल्लाह, ये नकली शिवाजी इतना बहादुर है तो असली शिवाजी कितना बहादुर होगा. शिवा काशिदांच्या शरीरातून रक्ताचा थेंब अनथेंब पडला आणि महाराष्ट्राची माती स्वाभिमानाने पावन झाली. अरे आज सुद्धा माझ्या देशासाठी जे लढतात, तुम्हाला आणि मला सुखाची झोप यावी म्हणून देशाच्या सीमेवर जे स्वतःच्या शरीराच्या रक्ताचा थेंब अनथेंब सांगतात, ते खरे राजा शिवछत्रपतींचे मावळे आहेत. अभिमान आहे मला यांचा. मला जर कोणी विचारलं, प्रमोद भोंग शिवरायांचे मावळे कोठे आहेत, तर मी त्यांना सांगेन, हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय सावरकर यांनी देशाच्या सेवेसाठी रक्त सांडलं. 26/11च्या वेळी या शूरवीरांनी स्वतःच्या शरीराच्या रक्ताचा थेंब अनथेंब या मातीसाठी बहाल केला. हेच खरे राजा शिवछत्रपतींचे मावळे आहेत. अरे यांचा मला अभिमान आहे. अभिमान आहे मला माझ्या महाराष्ट्र पोलिसांचा, कारण त्यांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मी सुरक्षितपणे राहतो आहे. अरे अभिमान आहे मला माझ्या भारतीय सैनिकांचा, कारण ते सीमेवर आमचे रक्षण करतात, म्हणून आमच्या घरामध्ये आम्ही सुखाची झोप घेतो आहे. म्हणून तुम्ही आम्ही या माझ्या भारतीय जवानांना अभिमानाने सलाम ठोकला पाहिजे. अरे ज्यावेळेस आम्ही 26 जानेवारी साजरा करतो, 15 ऑगस्ट साजरा करतो, पण 26 जानेवारी साजरा करताना, 15 ऑगस्ट साजरा करताना भारत देशाचा तिरंगा हा पुढाऱ्यांकडून नाही तर भारतीय जवानांकडून फडकवला पाहिजे. कारण भारतीय जवानांच्या नसा नसामध्ये आणि रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये, काजा काजामध्ये छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे. भारत पाक सीमेवर लढताना कर्नल संतोष महाडिक शहीद झाले आणि त्यांचं प्रेत त्यांच्या घराच्या समोर आणलं गेलं. तसं संतोष महाडिक यांचं 5 वर्षाचं स्वराज नावाचं पोर आईकडे धावत गेलं आणि आईला म्हणालं, अगं आई, बाबा आलेत, आता मला बाबा फिरायला घेऊन जाणार. अगं आई, आता मला खाऊ आणण्यासाठी माझे बाबा घेऊन जाणार. अगं आई, माझे बाबा आले. अगं आई, माझे बाबा आले. पण काय सांगावं या आईनं, बाबा तर शहीद झालेत, पण कसं सांगावं या लहानशा पोराला की तुझे बाबा शहीद झालेत म्हणून. आई ढसा रडायला लागली आणि सांगू लागली, बाळा स्वराज, बाळा स्वराज, तुझे बाबा शहीद झालेत. बाळा स्वराज, तुझे बाबा शहीद झालेत, ते आता कधीच उठणार नाहीत. तसा स्वराज म्हणाला, अगं आई, माझे बाबा कोणासाठी शहीद झालेत. काय सांगावं त्या आईनं, भ्रष्टाचार करणाऱ्या पुढाऱ्यांसाठी शहीद झालेत की मत विकणाऱ्या जनतेसाठी शहीद झालेत. काय सांगावं, ती आई डोळ्यामध्ये पाणी आणून सांगते, बाळा स्वराज, तुझे बाबा छत्रपती शिवरायांच्या मातीसाठी शहीद झाले, छत्रपती शिवरायांच्या मातीसाठी शहीद झालेत. म्हणजे एकीकडे या देशात छत्रपती शिवरायांच्या मातीसाठी भारतीय जवान शहीद होतात, तर दुसरीकडे याच मातीत काही हरामखोर लोक भारतीय सैनिकांबद्दल वादग्रस्त विधान करतात. अरे मग या अशा गद्दार लोकांची देशाबद्दल असणारी स्वामिनिष्ठा विकली गेली आहे का? स्वामिनिष्ठा असावी की बाजीप्रभू देशपांडेंसारखी. 1607 ला महाराज, बाजीप्रभू, फुलाजी प्रभू आणि सोबत 600 निवडक मावळे पन्हाळगडावर निसटले आहेत. महाराजांना विशाळगडावर जायचं आहे. पन्हाळगड ते विशाळगड अंतर आहे 65 किलोमीटर. वाट सरळ नाही, झाडाझुडपातून जायचं आहे, काट्या कुट्यातून जायचं आहे. आणि शेवटी ठरलं, निघाले झाडाझुडपातून, काट्या कुट्यातून. महाराजांनी आणि त्यांच्या 600 लोकांनी 52 किलोमीटरचा प्रवास करून पावनखिंड गाठले आहे. पण याच वेळी हेरांनी बातमी आणली, सिद्धी झोहर सोबत असणारा सिद्धी मसूद 5000 सैन्य घेऊन येत आहे. आता 5000 सैन्यासोबत 600 मावळ्याने लढायचं कसं? 50 वर्षाची बाजी पावनखिंडीमध्ये राजांना सांगतात, महाराज निघा, गनिम जवळ येतोय महाराज, राजा निघा, माझं ऐका राज, जावा राजे जावा, खिंड आम्ही लढवत ठेवतो, राज तुम्ही जावा. राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, राजे तुम्ही जावा. राजे विशाळगडावरती गेल्यावर तोफांचे बार करा, म्हणजे आम्हाला कळेल आमचा राजा सुखरूप पोहोचला आहे. राजे जा तुम्ही. आणि मग राजाने 300 मावळे घेतले आणि राजे विशाळगडाकडे गेले. राहिलेले 300 लोक लढायला सज्ज झाले. पण आता लढायचं कसं?
आता लढायचं गनिमी काव्याने. 100 लोकांनी खिंडीच्या जवळ उभं राहायचं, कारण समोरून 5000 शत्रू येणार आहे. हे सगळे खिंडीत बसू शकत नाहीत आणि नियोजन झालं. आणि हे सगळे ज्यांनी घडवून आणलं त्यांचं नाव आहे बाजीप्रभू. बाजीप्रभूंच्या दोन्ही हातात 2 तलवारी आहेत, ज्यांना दांडपट्टा म्हणतात. बाजीप्रभूंनी हातामध्ये दांडपट्टा घेतला, हर हर महादेवाच्या घोषणा दिल्या आणि मावळ्यांना सांगितलं, चला आता लढायचं. तोपर्यंत लढायचं जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही, तोपर्यंत लढायचं. काही सुरू झाली. सकाळी 9ला चालू झालेली लढाई संपता संपेना. सिद्धी संतापला, वय टाकला. 300 लोकांचं वादळ त्याला पुढे जाऊ देना गेलं. काय करावं त्याच्या लक्षात आलं, ह्यांचा म्होरक्या कोण आहे बघा आणि अगोदर त्या म्होरक्याला मारा. मावळ्यांचा म्होरक्या होते बाजीप्रभू देशपांडे. आणि सिद्धी मसूदने सैन्याला आदेश दिला, पहले बाजीप्रभू को खत्म करो, पहले बाजीप्रभू को खत्म करो. अगर बाजीप्रभू को खत्म किया तो लड़ाई खत्म हो जाएगी. पण त्यावेळेस त्याचं सैन्य सिद्धीला म्हणाल, अरे हम बाजीप्रभू को खत्म करेंगे, लेकिन पहले हमें ये बताओ इसमें बाजीप्रभू कौन है. इथे आम्हाला सगळेच बाजी दिसतात, कोण है इसमें बाजीप्रभू. आणि मग सिद्धी मसूद म्हणाला, जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना वो है बाजी प्रभू. सगळ्यात जास्त लाल झालेला आहे बाजी. जो रक्तामध्ये न्हावून निघाला आहे तो आहे बाजी. आणि मग त्याच्या सैन्यानं बाजींना बघितलं, बाजींना कळून चुकलं, मृत्यू समोर आला आहे. पण बाजींना माहिती होतं तोफांचे आवाज आणखीन आले नाहीत, अजून माझे राज्य गडावर पोहोचले नाहीत. मला मरण मान नाही, मला उठावं लागेल, मला लढावं लागेल. बाजी पुन्हा उठले, पुन्हा लढायला लागले आणि शेवटी तोफांचा आवाज आला आणि मग घोडखिंडीमध्ये बाजीने प्राण सोडला. बाजींच्या बलिदानाने घोडखिंड पावन झाली, घोडखिंड पावन झाली आणि म्हणून घोडखिंडचं नाव पडलं पावनखिंड, पावनखिंड. शिवरायांच्या मागणीने स्वराज्यासाठी स्वतःच्या शरीरामधलं उसळणारं रक्त वाहिलं. आम्ही मात्र फेसाळणाऱ्या बियरच्या बाटल्या एकमेकांच्या अंगावर वाहतो. शिवरायांच्या मावेने गडकिल्ल्यासाठी स्वराज्यासाठी बलिदान दिलं, आम्ही मात्र त्यांच्याच गडकिल्ल्यावर जातो, हातामध्ये खडू घेऊन त्याचं आणि तिचं नाव टाकतो, जणू काही ती स्वतःच्या बाबाची इस्टेट आहे. मग आमच्या महाराष्ट्राची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चालू आहे. एक कवी कवितेमध्ये म्हणतो, राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. काय ते तुमचे मावळे होते जे लढले स्वराज्यासाठी, आणि काय ते विजयी सोहळे होते जे सजले राजमाता औसाहेब जिजाऊंसाठी. पण आज आम्ही काय करतो, पाण्याची तहान दारूवर भागवतो. चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. शेतामध्ये बाप राबराब राबतो, तरी त्याचा पोरगा राजकारण्यांच्या मागे फिरतो. अहो राजकारण्यांना अंगा खांद्यावर घेऊन नाचताना यांचा आत्मा तरी कोठे दुखावतो. चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. भगव्याच्या नावाखाली आमदार खासदार कैक झाले, मावळे मनवतात आता त्यांचे चेले. त्यांचाही डोळा आता पक्षाचे झेंडे पाहून सुखावतो. म्हणूनच सह्याद्रीच्या कड्याकडे हिमालय डोळे वर करून रोखावतो. चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. रेतेच्या मतासाठी दारात येऊन जे भीक मागतात तेच पुढारी पुढील 5 वर्ष रेतेच्या डोक्यावर नसतात. गाडी आली, बंगला आला तरी यांना पैशाचा माज सुकावतो. इथे राजकारण्यांच्या कृपेने भ्रष्टाचार फुपावतो. चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. विसरले परंपरा आणि पराक्रमाचे कोटे आता भाषाच नाही. तुमच्या मावळ्यांना इतिहासाची आता नशा नाही. वर्गणीच्या पैशाने मिरवणुका काढून उगीच खुशालकी मारतो. सह्याद्रीच्या कडेवरती हातामध्ये तलवार घेऊन फिरणारा आता मात्र बिअर बार आणि डान्स बार मध्ये मस्ती करतो. चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. ही आज आमच्या पोरांची वाटचाल आहे. मग शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आमच्या पोरांनी शिकायचं काय. शिवाजी महाराजांचा काळ हा तलवारीचा होता. मग आता आमच्या पोराने हातामध्ये तलवार घेण्याची आवश्यकता नाही. हल्ली आमच्या पोरांच्या हातामध्ये तलवार येते, मग तोडून टाकेन, कापून टाकेन. मग त्याला पाठिंबा देणारा गावातलाच एखादा असतो, तो त्याला म्हणतो तू चल पुढे मी आहे. तो पुढे जातो, एखाद्यावर तलवारीचा वार करतो. अशा वेळी तो पुढे हो म्हणणारा मागच्या मागेच पळून जातो. आणि मग ज्याने तलवारीचा वार केला त्याला मात्र जेलमध्ये जावं लागतं. आणि तो जेलमध्ये गेल्यावर गावातला कुठेही नाही तर त्याच्या बापालाच भाकरी घेऊन यावं लागतं. ही आमची अवस्था आहे. अरे आमच्या पोरांच्या हातामध्ये तलवार नको, आमच्या पोरांच्या हातामध्ये काट्या नको, आमच्या पोरांच्या हातामध्ये दगड धोंडे नको.
आमच्या पोरांच्या हातामध्ये कॉम्प्युटरचा माऊस द्या, आमच्या पोरांच्या एका हातामध्ये शिवाजी महाराजांचं शिवचरित्र द्या, आमच्या पोरांच्या दुसऱ्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्य घटना द्या. आपली पोरं महाराष्ट्र घडवतील, आपली पोरं देश घडवतील. पण झालं काय? याच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन दंगली पेटवण्याचं काम केलं जातं. कोण म्हणतं भगवा आमचा, कोण म्हणतं निळा आमचा, कोण म्हणतं पिवळा आमचा. पण लक्षात घ्या, नको आहे आम्हाला पिवळा, नको आहे आम्हाला भगवा, नको आहे आम्हाला निळा. आमच्यासाठी आम्हाला हवा आहे फक्त आणि फक्त भारतीय तिरंगा. अरे मरायचं असेल तर भगव्यासाठी मरू नका, निळ्यासाठी मरू नका, पिवळ्यासाठी मरू नका. अरे मरायचं असेल तर भारतीय तिरंग्यासाठी मरा. ना जो धर्म के नाम पर, ना जो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर. इंसानियत ही है धर्म वतन का, बस जो वतन के नाम पर, बस जो वतन के नाम पर. अरे लक्षात घ्या, ज्या दिवशी आमच्या देशातील पोरांना शिवराय समजतील, भीमराय समजतील, त्या दिवशी माझ्या देशामध्ये दंगल होणारच नाही, दंगल घडणारच नाही. आम्हाला दंगली करायला कोण भाग पडतं, आमची मस्तकी भडकवायला कोण भाग पडतं, हे आम्ही ओळखून घेता आलं पाहिजे. एका गिधाडाच्या पिल्लाला माणसाची मांस खाण्याची इच्छा होती. मग ते आपल्या बापाला म्हणतं, बाबा मला माणसाचं मांस खायचं आहे. बाप माणसाचं मांस मिळवण्यासाठी फिरतो, पण त्याला कुठेच मांस मिळेना. मग त्याला मेलेलं डुक्कर दिसतं. तसं मग ते डुकराच्या मांसाचा गोळा घेऊन येतो आणि आपल्या पिल्लाला देतं. ते पिल्लू म्हणतं, नाही बाबा मला माणसाचंच मांस पाहिजे. त्याचा बाबा पुन्हा बाहेर जातो, फिरतो, पण त्याला माणूस काही सापडत नाही. परत मग त्याला मुक्की पडलेली गाय दिसते. मग तो त्या गायीचा तुकडा घेतो आणि आपल्या पिल्लाला देतो. ते पिल्लू म्हणतं, नाही बाबा मला माणसाचंच मांस पाहिजे, गायीचं नको. पोरगा एकुलता एक होता. आता पोरगा एकुलता एक म्हणल्यावर त्याचे लाड भरपूर करावे लागतात. आता बघा ना, आपल्या घरी जर एखादा एकुलता एक पोरगा असला, तो जर म्हणला बाबा मला 700 रुपयाचा चप्पल पाहिजे, त्याला 700 रुपयाची चप्पल घ्यावीच लागते. पोरगा जर म्हणाला बाबा मला 10,000 रुपयाचा मोबाईल पाहिजे, बाबाकडे पैसे नसले तरी बाबा लोकांकडून पैसे उसने घेतो, पण पोराला 10,000चा मोबाईल घेतोच. पोरगा जर म्हणलं बाबा मला 40,000 रुपयाची गाडी पाहिजे, आई लगेच म्हणते त्याला गाडी घ्यावीच लागते. बघा आपलं पोरग नवसाचं आहे, एकुलता एक आहे, दुसऱ्यासारखी काय आपल्याला 4 नाही. ती एकुलता एक पोराचा भयानक लाभ असतात, करावंच लागतं. नाहीतर ते लगेच म्हणतं हे काय औषध. गिधाडाचं पिल्लू पण एकुलता एक होतं. गिधाडानं त्या डुकराचं मांस आणलं, त्याने खाल्लं नाही. त्याला गाईचं मांस आणून दिलं, त्याने खाल्लं नाही. ते म्हणतं बाबा मला माणसाचंच मांस पाहिजे. पोरांना आग्रह धरला आहे, पोरांना हट्ट धरला आहे. भयानक आणि भीषण कल्पना गिधाडाच्या डोक्यात आली. ते गिधाड त्या डुकराच्या मांसाचा तुकडा उचलतं, गाईच्या मांसाचा तुकडा उचलतं, डुकराच्या मांसाचा तुकडा एका मशिदीमध्ये टाकतं आणि गाईच्या मांसाचा तुकडा मंदिरामध्ये टाकतं. दोन्ही तुकडे आपापले काम व्यवस्थितपणे करतात. सकाळी माणसं येतात, ते दृश्य बघतात, त्यांचं राक्षसात रूपांतर होतं. एकमेकांचे खून करतात, दंगली करतात आणि माणसाचे प्रेतांचे ढीग पडतात. मग ते गिधाड येतं, माणसाचं मांस उचलतं आणि आपल्या पिल्लाला आणून देतं. समाजामध्ये असे अनेक गिधाड आहेत जी आपल्याला दंगली करण्यास भाग पडतात. अशा गिधाडांपासून सावध राहा आणि तुमच्या शक्तीचा उपयोग हा शिवरायांच्या स्वराज्यासाठी करा, महाराष्ट्राच्या मातीसाठी करा आणि त्या माध्यमातून या देशाची वेगळी ओळख निर्माण करा. रवींद्रनाथ टागोर ज्यावेळेस विदेशात गेले तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, रवींद्रनाथजी तुमच्या देशाची ओळख काय? त्यावेळेस रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हीच आमच्या देशाची खरी ओळख आहे. अरे मग काय वेगळे पण होतं या मावळ्यांकडे. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेकाचा सोहळा होता. या सोहळ्याला स्वराज्यातले शिवरायांचे मावळे, कष्टकरी, शेतकरी, देश विदेशातील अनेक अधिकारी आले होते. हेनरी ऑक्झिंग्टन, रेव्हिंग्टन, टॉम्सन हे अधिकारी हा सोहळा पाहण्यासाठी सज्ज झाले होते. आणि पाहता पाहता 10 दिशा उजळल्या, धरती सज्ज झाली. 32 मान सोन्याच्या सिंहासनावर बसून 1 लाख लोकांच्या साक्षीने जगाच्या पाठीवरचा अलौकिक सोहळा शिव राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर शिवरायांनी 1 नाही 2 नाही तर तब्बल 16 प्रकारचा दानधर्म करायला सुरुवात केली.
काहींना घोडे दिले, काहींना सोनं दिलं, काहींना चांदी दिली, काहींना वस्त्र दिले, काहींना अलंकार दिले. दान धर्म चालूच आहे. पण या चोळी शोभाराजांची नजर गेली कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका मावळ्याकडे. कोण होता तो मावळा? हा तोच मावळा होता ज्याने अग्र्याच्या कैदेमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. कारण त्याला माहिती होतं माझ्यासारखे लाखो मावळे मिळे तरी चालतील, पण माझ्या समाजाचा शिव सूर्य, शिव तेज जिवंत राहिला पाहिजे. तो मावळा होता मदारी मेहतर. राजे मदारीकडे बघून म्हणतात, मदारी मदारी, आग्र्याच्या कैदेमध्ये बाहेर पडताना तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून आमचा जीव वाचवला. बोला मदारी, काय हवं तुम्हाला? सोनं पाहिजे का? चांदी पाहिजे का? धन पाहिजे का? वस्त्र पाहिजे का? बोला मदारी, बोला, काय हवं तुम्हाला? त्यावेळेस मदारीने हंबरडा फोडला. राज राज, तुम्ही काय नाही दिलं आम्हाला? राज राज, या मुस्लिम समाजाच्या मदारीला तुम्ही राजवाड्यात घेतलं. राज राज, तुम्ही फक्त मला राजवाड्यात नाही घेतलं राजा, तर प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या सावलीत ठेवलं. राज, हे काय कमी केलं का? राज, आणखीन काय मागू राजे तुम्हाला? नाही रे मदारी, काहीतरी माग. तू मागेल ते तुला दिलं जाईल. मदारी, तू फक्त भोट कर. राजे, तुम्ही म्हणताय तर मी एकच मागणं मागतो बघा. राजे, बोल बोल बोल, माग, काय पाहिजे तुला? बोल. राजे, ज्या पद्धतीने मी आपल्या गादीची सेवा केली त्याच पद्धतीने माझ्या औषधांना तुमच्या गादीची सेवा करण्याची संधी द्या. आणि या सुहेनिमित्त तुमच्या डोक्यावर फक्त छत्री पांघराचं काम द्या. राजे, बस राजे बस, याच्या पुढे मला काही नको. संपूर्ण विश्वाला एकतेचा संदेश देणाऱ्या जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे. हे माझ्या शिवाजी महाराजांच्या शिव इतिहासाची ताकद आहे. आमच्या पोरांना शिवरायांचा हा इतिहास शिकवा. आमच्या पोरांना शिवरायांच्या मावळ्याचा हा इतिहास शिकवा. पण आमच्या शाळेच्या पोरांना आम्ही काय शिकवलं? आम्ही फ्रेंच राज्यक्रांती शिकवली, रशियन राज्यक्रांती शिकवली, अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध शिकवलं, पण माझ्या छत्रपती शिवरायांची शिवशाही शिकवली का? हा आमच्या पुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आमच्या पोरांना शिवरायांची शिवशाही शिकवावी लागेल. शिवरायांच्या शिवचरित्रातून आम्हाला काहीतरी शिकावं लागेल. मला जर कोणी विचारलं, भोंग सर, शिवाजी महाराजांच्या इतिहासातून नेमकं काय शिकावं, तर मी एकच सांगेन, काही शिकवू नका, काहीच घेऊ नका. फक्त एक गोष्ट घ्या जी आज तुमच्या आमच्यासाठी काळाची गरज आहे. काय केलं आहे शिवाजी महाराजांनी? अफजल खानाला मारलं, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, पण लक्षात घ्या याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी काय केलं? 1661 साली शहाजीराजे महाराष्ट्रात आले आहेत. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांचे जोडे आपल्या डोक्यावर घेऊन नाचले आहेत. शिवाजी महाराजांनी आपल्या आईचा, जिजाऊंचा एक शब्द सुद्धा खाली पडू दिला नाही. आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण केलं आहे. आम्ही आमच्या आई वडिलांसाठी काय केलं? आम्ही म्हातारपणी त्यांचे वाटे पाळले. थोरल्याकडे म्हातार, धाकट्याकडे म्हातारी. अरे लक्षात घ्या, एक वेळेस या देशासाठी तुम्हाला काही करता आलं नाही तर करू नका. एक वेळ या राज्यासाठी काही करता आलं नाही तर करू नका. जिल्ह्यासाठी काही करता आलं नाही तर करू नका. तालुक्यासाठी काही करता आलं नाही तर करू नका. गावासाठी काही करता आलं नाही तर करू नका. तुम्ही फक्त तुमच्या आईवडिलांचे चांगले पुत्र व्हा. तुम्हीच शिवाजी महाराज व्हाल, तुम्हीच संभाजी महाराज व्हाल. शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून हा संस्कार घ्या. जिजाऊंनी शिवावरती, शंभू राजावरती चांगले संस्कार केले, म्हणून शिवाजी राजे घडले, म्हणून संभाजी राजे घडले. आम्हाला सुद्धा आमच्या मुलावरती योग्य संस्कार करावे लागतील. पण झालं काय? सोशल नेटवर्किंगचं जाळं महाराष्ट्राच्या मातीमध्ये पसरलं गेलं आणि 5वी 6वीच्या मुलीला सुद्धा कळू लागलं फेसबुक म्हणजे काय, व्हॉट्सअप म्हणजे काय. भाऊ का नाही करणार तिला? तिचीच आई तिला सांगू लागली, बाळा गुगल सर्च कर, फेसबुक राईट कर, न्यू फ्रेंड ऍड कर. आमच्या घराघरामध्ये हीच अवस्था आहे. आमच्या घरामध्ये संध्याकाळी 7 वाजता टीव्ही चालू होते. मग टीव्हीवर आमच्या मुलांना आम्ही काय दाखवतो? आमच्या मुलांना आम्ही कार्टून दाखवतो. लक्षात घ्या, आमच्या मुलांना कार्टून दाखवू नका, मुलं कार्टून होतील. आमच्या मुलांना दिलवाले दाखवू नका, मुलं दिलवाले होतील. आमच्या मुलांना सैराट दाखवू नका, मुलं गैराट होतील. आमच्या मुलांना दररोज संध्याकाळी स्वराज्य रक्षक संभाजी दाखवा, घराघरामध्ये छावे तयार होतील, छावे. आणि हे संस्कार कोठे विकत मिळत नसतात. त्याच्यासाठी अशी व्याख्याने आयोजित करावी लागतात. ज्याने आजचा हा व्याख्यानाचा सोहळा आयोजित केला त्यांना माझा लाख सलाम.
बराच वेळ झाला आहे, बोलतो आहे. जाता जाता फक्त एक छोटस उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी थांब. 3 एप्रिल 1680 ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या साखी मुसेखानाला ही बातमी समजली. त्याने घोड्यावर टाच मारली आणि सरळ तो बहादूर गडावर औरंगजेबाकडे आला आणि औरंगजेबाला सांगू लागला, अलमपना अलमपना बहुत बढ़िया खबर है, अलमपना मोगली रियासत के लिए बहुत खुशी की खबर है. बोलो क्या हुआ अलमपना, हमारे सबसे बड़े दुश्मन शिवाजी की मौत हुई है अलमपना. ही बातमी औरंगजेबाने ऐकली आणि तो शांतपणे गुडघे टेकून नवाजाच्या रूपात खाली बसला आणि दोन्ही हात वर करून खुदाला बोलला, हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवाजी भोसले तेरे पास आ रहा है. अरे औरंगजेबासारख्या शत्रूने सुद्धा माझ्या राजाबद्दल ही उद्गार काढलेले आहेत. पण याच वेळी दरबारातल्या औरंगजेबाचं दृश्य बघून साखी मुसेखान औरंगजेबाला म्हणाला, बादशाह सलामत, बादशाह सलामत, शिवा तो हमारा दुश्मन था, तो दुश्मन के लिए इतना रहम क्यों. त्यावेळेस औरंगजेब त्या साकी मुसेखानाला म्हणतोय, सुन लो साकी, कान खोल के सुन लो साकी, तुझे मालूम नहीं साकी, शिवाजी जैसा राजा अब इस धरती पे दोबारा कभी नहीं पैदा होगा. ईमान का दूसरा नाम शिवाजी था. अरे हम तो उस खुदा का शुक्रिया अदा करना चाहते हैं क्योंकि हमें दुश्मन भी दिया, वो भी शिवा जैसा दिया. अरे माझ्या राजाचा इतिहास असा आहे की औरंगजेबासारख्या दुश्मनानं सुद्धा माझ्या राजाला सलाम ठोकला आहे, सलाम ठोकला आहे. रायगडावर शिवरायांचे निधन झालं आणि स्वराज्याचा शिवसूर्य इथंच मावळला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. प्रसिद्ध व्याख्याते माननीय प्रमोद भोंग सर यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर विषयावरील व्याख्यान ऐकण्यासाठी खालील घंटीवर बटन दाबून प्रमोद भोंग सर यांचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. प्रमोद भोंग सर, संपर्क 96 65 42 20 13. प्रसिद्ध व्याख्याते प्रमोद भोंग सर.